नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात. पती पत्नी दोघांचा विवाह होऊन अनेक वर्षे झाले होते, परंतु त्याच विवाहामध्ये, त्या संबंधामध्ये, त्या दोघांमध्ये भांडणं होत होते. याच भांडणाचं फळ जे समोर आलं ते भयानक, कारण ती पत्नी एका विवाहित पुरुषाच्या प्रेमामध्ये पडली होती. ही देखील विवाहित होती आणि ज्याच्यासोबत तिचं प्रेम प्रकरण जुळलं होतं तो देखील विवाहित होता. या दोघांचं प्रेम प्रकरण जुळलं, दोघांमध्ये मैत्री झाली, दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध देखील झाले, परंतु हे संपूर्ण काही त्यांचं कांड, त्यांचं प्रेम प्रकरण त्या महिलेच्या पतीला माहिती नव्हतं. एका दिवशी त्या पतीला संशय आला आणि त्याने आपल्या पत्नीचा पाठलाग केला. त्या विवाहित महिलेने आणि तिचा प्रियकर विवाहित तरुण, त्या दोघांनी परभणी जिल्ह्यातील एका नामांकित लॉजवरती रूम बुक केली होती. त्या रूमवरती हे दोघे जण पोहोचले. दुपारची वेळ होती. त्या महिलेच्या पतीने 2-4 मित्र सोबत घेतले आणि 10-5 जण मिळून त्या नामांकित लॉजवरती धाड टाकली. ज्या वेळेला त्यांनी कोणत्या नावाने रूम बुक केली हे पाहिलं आणि त्या रूमचा नंबर लक्षात घेतला आणि त्या रूमवरती जाऊन झडती घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला त्याची पत्नी त्याला नको त्या अवस्थेमध्ये त्या रूममध्ये दिसून आली. बाकीची सोबत आलेली मंडळी बाहेर होती. त्या महिलेला कपडे घालायला लावले आणि नंतर ती मंडळी रूममध्ये आली, परंतु संपूर्ण रूम तपासण्यात आली, परंतु कुठेही त्या महिलेचा जो प्रियकर होता विवाहित तो कुठेही सापडला नाही, निदर्शनास आला नाही. त्याला तिथून पळ काढण्यास यश आलं होतं, तो तिथून पळून गेला होता. त्यानंतर त्या महिलेला त्या रूममधून खाली आणण्यात आलं आणि जाब विचारला. त्यावेळेला हॉटेल मालकाला आणि त्या महिलेला घेऊन तो पती नावाचा व्यक्ती नवीन मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गेला, परभणी शहरातील, आणि त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी हॉटेल मालकावर आणि त्या दोघांवर अद्याप दिवस उलटला, परंतु हॉटेल मालकावर किंवा त्या महिलेवर, त्या पळून गेलेल्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला नव्हता. अनेक वेळ नवीन मोंढा पोलीस ठाण्यात गदारोळ होता, पब्लिक जमा झाली होती, संपूर्ण काही गर्दा उडाला होता आणि ही बातमी परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली होती. संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली होती, परंतु नवीन मोंढा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा हा दाखल झाला नव्हता. त्यानंतर नवीन मोंढा पोलीस ठाण्याचे संपूर्ण सहकारी पोलीस निरीक्षक असतील, पोलीस अधीक्षक अधिकारी असतील, सर्वांनी पुढील तपास करून संपूर्ण काही बातमी लवकरच देऊ असं देखील त्यांनी आश्वासन दिलं. परंतु आता मेन मुद्दा समोर येतो, तो म्हणजे विवाहित दाम्पत्याचे, मग महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांचे विवाहबाह्य अनैतिक संबंध आपल्याला दिवसेंदिवस समोर येताना दिसून येतात. मग त्यामध्ये शारीरिक भूक असेल, आपल्या पार्टनर करून शारीरिक भूक भागत नसेल, या आशेपोटी पाय चुकीचं पाऊल टाकताना विवाहित दाम्पत्य दिसून येतात. त्यामध्ये पुरुषांचे देखील अनैतिक संबंध अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत, महिलांचे देखील अनैतिक संबंध अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत. कलियुगामध्ये सध्या पापाचा घडा हा वाढत आहे. नातं पाहिलं जात नाही, संबंध पाहिले जात नाहीत, इज्जत पाहिली जात नाही, आई वडिलांचा विचार केला जात नाही, आपल्या पोटी मुलं आहेत त्यांचा विचार केला जात नाही, वयाचं भान ठेवलं जात नाही आणि आपल्या क्षणिक सुखासाठी, शारीरिक भोग भागवण्यासाठी जे नाही ते करताना आज आपल्याला महिला पुरुष दिसून येत आहेत. सुरक्षित राहणं गरजेचं आहे. आपला विवाह म्हणजे दोन्हीही घरची इज्जत आपल्या हातामध्ये असते, हे महिलांना भान असायला पाहिजे. परंतु काही काही महिला चुकीचं पाऊल टाकताना आपल्याला दिसून येतात आणि यामध्ये उद्ध्वस्त होतं, ते म्हणजे दोन्हीही कुटुंबाचं आयुष्य. आज गावामध्ये, गलीमध्ये, शहरामध्ये तोंड काढायला जागा राहत नाही, इज्जत जाते. काचाला एकदा तडा गेला की तो पुन्हा जुळला जात नाही, याचं भान राहिलं नाही आणि असे चुकीचे कृत्य करत असताना आपल्याला दिसून येतात. परभणी जिल्ह्यात घडलेली ही घटना किती भयानक आहे. पतीने त्याच्या पत्नीला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत लॉजवरती पकडावं आणि ते चित्र पाहावं, किती वेदनादायी त्या पतीसाठी तो क्षण असेल आपण कल्पना करू शकतो. असो, ही घडलेली घटना, ही क्राईम, ही बातमी आपल्याला काय शिकवून देऊन जाते, या घडलेल्या घटनेबद्दल आपण जे आता ऐकलं, आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी बातमीसोबत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.